आई काय झालं ग रडतीस? राहू दे आता, मेली तर मेली. लहानपणापासून किती 1 महिन्याचं पिल्लू आहे. 3 पिल्लं झालेत मांजरीला. 1 पिल्लू 2 दिवसापासून काहीच खात नव्हतं. अरे त्याला दूध पाजलं, 2 दिवस दुधावर राहिलं. ते आत पेत पण नव्हतं ते. मी दूध पाजायचे, पाणी पाजायचे, जागेवर बसून त्याला चालता येत नव्हतं. काय झालं काय माहिती. मरून गेला अचानकच. सगळ्याच्या पहिलं जन्मली होती, इतकी छान. सगळ्याच्या अगोदर डोळे उघडले तिने. किती चांगलं होतं. तर काय सगळं. तर ती चंपी तिकडून आली आहे. काळा भर काळा मासा. हे बघ काळा मासा चाललाय आता. ते काळ काळ दिसते ना, ते मासा आहे. तोच एक मासा आता आम्हाला दिसला म्हणून आम्ही दाखवतो. पुढे चालले आता तो. नाही गचू, एकच आहे. हाय बघा अजून तो काळा मासा चाललाय. हा गाईस, तर आता बघा आम्ही काळीला पुरवणार आहे. बघा मांजर म्हण काळी. मांजरीला पुरवणार आहे. बघा आईच्या हातात दिसते का ती मांजर? ती बिचारी बारली. का कुत्र खायला तिकडे ना कुत्र खाते ना, म्हणून आई म्हणली इकडंच करू. प्रयत्न केला वाचायचा. लय प्रयत्न केला वाचायचं, पण ते वाचलंच नाही. लगेच मेलो. आई इथं कुत्र्याच्या सुद्धा गाडी इथं राखे इथं. हाय गाईस, तर आम्ही आता तर आम्ही इथं पुरवणार आहे तिला. काळीला त्याच्या हातमध्ये घुसवले नाही ग जीव. बोलत होते ना खुरपा आण दीदीला. तर का बघा इथं काळी. इकडे दाखव. किती प्रयत्न केला पण ती वाचली नाही. काय करायचं आता, नशीबच नव्हतं. एवढं मोठं काय केलंय. आई नको ना ग गाडू. लय प्रयत्न केला पण झालं नाही. ते वाचली नाही तर काय करणार आता. खड्डा करून तिथं पुरते. पण नाईलाज आहे, काय करायचं आता. ते परत इथं आले का तो संग, तर मी हिला काढलं. हो पावगड वाटतं, पण काय करणार आता.
मी काढणारच होते. काढलं तर कधी दिवस राहणार नाही. चला ते का तिथं पुरवले, पुरवलं ना पुरून गाडलं त्याला. त्याला गाडलं बघा. काय करणार आता, किती वेळ सकाळपासून 2 तास झालं ते मरून. आता कुठं ठेवायचं त्याला? प्राण्याचं म्हणा माणसाचं म्हणा तेवढं जगलं. त्याच्या इतकं कसं जगलं आई पण बघ ना कसलं वाईट वाटतंय ग. ते कुत्री माझं बरं का